पण बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलं माहितीये का, की पोकळ देव ठेवले गेलेत हो. देवघरामध्ये. नुसते टाक बदलल्यानंतर त्या घरामध्ये अतिशय चांगले इफेक्ट आलेले आहेत. मी एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते. हं, मॅडम आमची 2-2 देव धुळकात पडलेत. हं. 2-2, 3-3 दिवस पूजा होत नाही. काही लोकांना आपले कुलदैवतच माहिती माहीत नसतात. नसते. बरोबर. तर त्यांनी काय करावे? पितरांसाठी दक्षिण दिशा आहे. हं, मी म्हणत नाही की तुम्ही ते पूजूच नका. हं, कुठले देव आपल्या घरात हवेत अजून एक सांगते. अन्नपूर्णा, तुम्ही फक्त दर्शन त्यांचं घेऊ शकता. पण देवघरात पूजलेलं चालत नाही. तुम्ही बाहेर मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. महालक्ष्मी सुद्धा त्याच्यामध्ये वास करते. मी मगाशीच तुला सांगितलं, लक्ष्मीचा जन्म कुठून झाला? हे आता आपलं झालं ईशान्य दिशेबद्दल. हं. आणि तुम्ही असं आम्हाला म्हटलं होतं की ईशान्य दिशेला आपले देवघर असावे. करेक्ट. तर ते देवघर कसे असावे? आता देवघर आपण ईशान्य दिशेत ठेवतो. ते अगदी बरोबर आहे. देवघराला कळस नसावा. अच्छा. हां. आपण आपल्या घरामध्ये जे देवघर ठेवतो, पवित्र स्थान आहे. आपलं मंदिर नाहीये. बाहेर जे संपूर्ण एनर्जी, आपल्याला कॉस्मिक एनर्जी आपल्याला सहन होणार नाही. म्हणून देवघराला कळस नसावा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, देवघरामध्ये देव ठेवताना देवांची विशिष्ट रचना आहे. कसं आहे की देवघरामध्ये तुम्ही देव ठेवताय, पण बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलं माहितीये का, की पोकळ देव ठेवले गेलेत हो. देवघरामध्ये. पोकळ देव ठेवले गेले तर मग कसं, हं. तुला मी मोदक दिलाय प्रिया खायला हं. आणि त्याच्यात मी स्टफिंगच दिलेलं नाही काही आणि नुसता प्लेन मोदक दिलाय. खूप आवडेल का ग तुला खायला? सणच नाही होणार. एक्झॅक्टली. मग अगदी आपल्या देवांचं पण तसंच आहे ना. मग हं. तुम्ही किती भक्ती करताय, तुम्ही खूप मनापासून करताय, तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की नाही? हो ना. म्हणून पोकळ देवघरात देव चालत नाही. हं. दुसरी गोष्ट, नेहमी देव ठेवताना भरीव देव ठेवायचे. हं. मग असं काही नाही की ते चांदीचेच हवेत, पितळ्याचेच हवेत. चांदी, पितळ हे जे 2 धातू आहेत, हं. याच्यामध्ये तुम्ही देव ठेवू शकता. अच्छा. आता आपण बघितलं की पोकळ मूर्ती तर असतातच हं, हं. आणि त्या उंच पण असतात. हां. कारण जुन्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे हां. मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जायच्या. हो. आपले कुळदैवत असो किंवा आपले गणपती मूर्ती किंवा बाकीच्या मूर्त्या. करेक्ट. तर त्याची साईज साधारण किती असावी? 3 ते 4 इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात आणि अगदीच बऱ्याचदा लोकांचा हा प्रश्न असतो की मी कसं मोजायचं? आपला हं. हाताचा जो साईज आहे, हं. याच्यापेक्षा मोठा देव कधीच चालत नाही. अच्छा. हां. हं. आणि कुलदैवत, हं. आता मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. कुलदैवताचं स्थान देवघराच्या मधोमध असावं आणि उच्च असावं. मला एक सांगायचंय, आपण ज्या कुळात जन्माला आलोय म्हणून ते आपलं कुलदैवत आहे. म्हणून बरोबर. त्यांना मधोमध स्थान, जसं आपल्या आई वडिलांचं स्थान आपल्या मनामध्ये उच्च असतं, हो मग ना. बाकीचे सगळे नातेवाईक येतात, हं. राईट? तसंच कुलदैवताचं असतं. आपलं कुलदैवत देवघराच्या मधोमध आणि उच्च ठिकाणी असावं. आणि बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलंय, कुलदैवताचे टाक असतात. हो. हं. कुलदैवताचा टाक 1 ठीक आहे, सफिशियंट आहे. 2 ठीक आहे, म्हणजे कुठला, देवी आणि देव. ठीक आहे. काही लोकांकडे ग्रामदैवत पूजतात, ठीक आहे, ते पण तुम्ही पूजा. हो. पण तेच 2-2 देव, 2-2 टाक नाही ना चालत. एकच करा ना. 2-2 मूर्ती आहेत, बरोबर? ठीक आहे, काही इमोशन्स आपले बाजूला ठेवायचे. हां, किंवा मग आपण म्हणू तुम्हाला जी आवडेल ती मूर्तीचं तुम्ही पूजा करा. 2-2 पूजल्याने पण जर त्रास होत असेल, एकच करा ना. म्हणजे एकाच देवतेच्या 2 मूर्ती असतील तर त्रास होतो का? हो, नाही चालत अच्छा. वास्तूमध्ये. हं. 2-2 देव पूजलेले चालत नाहीत. बरं, अजून एक काय आहे, की मी खूप वास्तूंमध्ये पाहिलेलं आहे, हं. की कुलदैवताबरोबर पितरांचे टाक पूजले जातात. हो. अजिबात चालत नाही. अच्छा. हां. हं. प्रत्येकाची, मगाशी मी बोलले, दिशा वेगळी आहे ना. हं. पितरांसाठी दक्षिण दिशा आहे. हं. मी म्हणत नाही की तुम्ही ते पूजूच नका. हं. योग्य दिशेत पूजा, हे माझं म्हणणं आहे. पितरांचे टाक तुम्ही दक्षिण दिशेला, उत्तरेला फेसिंग करून नक्कीच पूजू शकता. अच्छा. हं? म्हणजे देवघरात टाक हे पूजू नयेत. नाही, टाक पूजायचे ना, आपल्या देवतांचे टाक पूजायचे, हां. पण पितरांचे टाक पूजायचे नाही. अच्छा. हं? हो. हां. हं. पितरांचे टाक पूजलेले चालत हं. नाहीत. म्हणून काय सांगितलंय, की दक्षिण दिशेलाच घरातल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो लावावेत. अच्छा. हं? हं. त्यांना तिथे मान आहे. तिथे यम आणि पितरांची दिशा हं. दक्षिण आहे. हं. मगाशी मी म्हटलं तसं, ज्या त्या दिशेला जिथी गोष्ट येऊ दे ना, हो ना. फायदा होणारच आहे.
जर चूक केली, चुकीची तुम्हाला कुठे ना कुठेतरी शिक्षा होणारच आहे. खरं आहे. बरोबर ना? तसंच आहे. मग मी त्या घरांमध्ये जाऊन ते टाक बाजूला करायला सांगितले. मग मी ते ज्या दिशेला योग्य हवे आहेत, हं. त्या दिशेला त्यांना करून घ्यायला सांगितले. नुसते टाक बदलल्यानंतर त्या घरामध्ये अतिशय चांगले इफेक्ट आलेले आहेत. हो ना? मी खूप घरांमध्ये पाहिलेलं आहे, देवघराची दिशा नुसती आम्ही बदलली आहे. अजाणतेपणे आपण ठेवतो, भक्ती करतो, सगळं करतो, हो ना. बरोबर. पण मग देवघर चुकीचं ठेवलं गेलं तर त्याचा कुठेतरी परिणाम होतोच ना. तर मग मी नुसतं देवघर त्यांना बदलायला सांगितलेलं आहे. त्याच्यातनं त्यांना इतके पॉझिटिव्ह इफेक्ट आलेले आहेत आणि इतकी छान त्यांची प्रोग्रेस झालेली आहे. नंतर मग आपोआप ओघाओघाने या सगळ्या गोष्टी पुढच्या उपायांच्या झाल्याच. पण नुसतं देवघर चेंज केल्यामुळे सुद्धा माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघर कसं ठेवलंय एकदा चेक करा. हं. पश्चिमेला तोंड करून पूजा केलेली चालत नाही. बऱ्याच ठिकाणी दक्षिणेला पण देवघर ठेवलेले मी पाहिलेले आहेत. हं. नाही, जागाच नाही. मला खूप लोकांचं असं म्हणणं असतं, मला जागाच नाहीये मॅडम घरात. इव्हन मला बेडरूममध्ये पण ठेवतात. हो. नाही चालत. एक्झॅक्टली. कसं होतं, की बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय मास्टर बेडरूम आलेली आहे, हं. पण ईशान्येला आलेली आहे. मग मी सांगितलेलं आहे, की तुम्ही पार्टिशन करा, देवघर सेपरेट राहील आणि मग तुमची बेडरूम राहू देत. पण बरोबर. प्रॉपर दिशा देणं हं. हे तितकंच महत्वाचं असतं. अच्छा. हं. आणि काही ठिकाणी मी बघितलंय, हां. की आपले जे पूर्वजांचे जे फोटो आहेत, जे हां. मृत व्यक्ती आहेत, त्यांचे फोटो आणि देवांचे फोटो एका सेम लेवलला भिंतीवरती लावले गेलेले हां, असतात. हां, हां. तर हे बरोबर आहे की नाही, नाही. चुकीचं आहे ना. हं. देवांचे सगळे फोटो पूर्व भिंतीला सांगितलेले आहेत बरोबर. आणि पितरांचे सगळे फोटो दक्षिण भिंतीला हं. सांगितलेले आहेत. हं. हां? हं. त्यामुळे तेही चालत नाही. हं? आपण अशी धारणा करतो की आपले मृत व्यक्ती म्हणजे देवाघरी गेले हो. आणि त्यांना देवासमान आपण लेखतो किंवा बरोबर. मनात एक श्रद्धा असते म्हणून बरोबर. आपण करतो त्या गोष्टी. बरोबर, पण बरोबर. त्याचे मग पण ते दुष्परिणाम होतात. एक्झॅक्टली योग्य केले गेले तर त्याचा आपण पॉझिटिव्ह परिणाम घेणं गरजेचं आहे, हो ना. ना की निगेटिव्ह. हं. बरोबर की नाही? हं. त्यामुळे दक्षिण भिंतीला तुम्ही त्यांना पूजा, काहीच प्रॉब्लेम नाही. हं. खरं आहे. हं. तर आता आपले कुलदैवत जे आहेत, हं. तर काही लोकांना आपले कुलदैवतच माहिती माहित नसतात. नसते. बरोबर. तर त्यांनी काय करावे? मला सांग प्रिया, हं. कुलदैवत मोस्टली काय असतात? हं. विष्णू हो. आणि महादेव, बरोबर. हं. यांच्यापैकीच कोणीतरी असतं. ब्रह्मदेवांना कधी कुलदैवत मानलं जात नाही. हं? त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, ठीक आहे, तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही दत्तात्रयाची मूर्ती पूजा. हं. कारण आपल्याला महादेव आहे की विष्णू आहे हे आपल्याला माहित नाही, माहिती नाहीये. बरोबर. हं. मग तुम्ही कारण दत्तात्रयांची मूर्ती जेव्हा तुम्ही पूजता, ब्रह्मा हं. विष्णू महेश तिघांना पूजल्यासारखं आहे. म्हणजे मग कुठेतरी ते आपलं कुलदैवतापर्यंत पोचतो. दुसरी गोष्ट, जेव्हा देवी माहीत नसते, जेव्हा कुलदैवत माहीत नसतं, देव आणि देवी हं. हे दोन्ही गोष्टी असतात हां आपल्याकडे. हं. त्यामुळे जेव्हा देवी माहीत नसते तेव्हा महालक्ष्मी तुम्ही पूजा. अच्छा. हां? हं. महालक्ष्मीचं तुम्ही करा. 100% हं. कुलदैवताचं केल्यासारखं आहे. मग ओघाओघाने येतो प्रश्न, आम्ही जप काय करायचा? हां. हं? बरोबर. ओम श्री कुलदैवताय नमः. हा तुम्ही मंत्र म्हणू शकता, कारण तुम्हाला देवाचं नावच माहित नाहीये हो ना. काय आहे. तुम्ही कुलदैवताय नमः हं. हा जप 108 वेळा जरी केला तरी हं. तुमच्या कुलदेवापर्यंत तुमच्या भावना 100% पोहोचतात. बरोबर. हं. खरं आहे. हं. तर आता हे झालं आपले कुलदैवत. तर देवघरामध्ये आपण देवापाशी लावतो ते तुपाचा आणि तेलाचा दिवा. हं. तर तो कसा ठेवावा? तुमच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि हं. डाव्या हाताला तुपाचा दिवा असावा. अच्छा. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय तुपाचा आणि तेलाचा दिवा शेजारी शेजारी एकत्र, तर तेही तसं चालत नाही. हं. दुसरी गोष्ट, शंख सुद्धा मी खूप घरांमध्ये पाहिलेले आहेत. हो. हां, शंख उलटे ठेवतात. मॅडम तो खराब झालाय. किंवा माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही योग्य ठेवा. हां, माहीत नसेल तर करू नका. हं. पण मग चुकीचं काही केलं तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. हो ना. ठीक आहे. शंखाला स्टँड येतं, हं. त्यावरती शंख ठेवणं गरजेचं आहे. हं, हं. हं? हं. शंखाचं तुला एक मंत्र आहे, हं. माहितीये काय आहे? नाही. ओम श्री महालक्ष्मी सहोदराय नमः. हो. म्हणजे काय, हं. की हा शंख जो आहे हा महालक्ष्मीचा भाऊ आहे. हो. समुद्रातनं उत्पत्ती महालक्ष्मीची झालेली आहे. हं. शंख समुद्रातनच शंखाची पण उत्पत्ती झालेली आहे. हो. बरोबर. बरोबर. म्हणून शंख नेहमी पाण्याने भरलेला असावा.
आणि जेव्हा पाण्याने तुम्ही पुजलेला असते एखादी गोष्ट, पूजेच्या वेळेस देवघरात तुम्ही ते त्या पाण्याचा वापर करा. प्लस तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळीकडे ते शंखाचं पाणी पवित्र पाणी मानलं जातं. हो, हां. बरोबर. हां. ते तर घरामध्ये तुम्ही शिंपडलं तरी सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह छान रिस्पॉन्स किंवा चांगला रिझल्ट येतो. येतो. हं. हो. हं. तर आपल्या ज्या मूर्ती आहेत हं. त्याची मांडणी कशा प्रकारे करावी? हां. मी आत्ता बोलले तसं कुलदैवत मधोमध आणि मग बाकीचे देव तुम्ही मांडू शकता. दुसरी गोष्ट अन्नपूर्णा. कुठले देव आपल्या घरात हवेत अजून एक सांगते. अन्नपूर्णा, महालक्ष्मी, गणपती. आपण कुठल्याही कार्याची सुरुवात विघ्नहर्त्यानेच सुरुवात करतो. करतो. बरोबर? कारण विघ्नहर्ताच आहे ना तो. हं. बरोबर? गणपती. गणपतीनीच सुरुवात केली जाते. म्हणून गणपतीची कोणत्याही मूर्ती पाहिजे. कार्याचा श्री गणेशा म्हणतो. एक्झॅक्टली. म्हणून गणपती हवाय. अन्नपूर्णा आपल्या घरात सतत प्रसन्न हवी आहे. बरोबर? म्हणून अन्नपूर्णेची मूर्ती पण घरामध्ये पूजावी. अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही तांदुळामध्ये स्थापन करू शकता. बरोबर. महालक्ष्मीची मूर्ती हवी. पैसा तर प्रत्येकालाच हवाय. बरोबर? मग त्यांची पूजा पण करणं गरजेचं आहे. हो ना. बरोबर? महालक्ष्मीची मूर्ती तुम्ही स्थापन करावी. त्यानंतर शंकराचा फोटो, महादेवांचा फोटो घरात पूजण्यासाठी मान्यता नाही. अच्छा. हो. मी खूप घरांमध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही शंकराचा फोटो घरामध्ये पूजा असं सांगितलं जातं आणि ते पूजतात. पण ते नाही शक्यतो. मला सांग, महादेवांना फक्त पिंड वास्तूमध्ये पूजणं हे खूप महत्वाचं आहे. मग तिथे नंदीही नको आणि नागदेवता पण नको. फक्त महादेवाची पिंड पूर्ण भरीव स्वरूपात तुमच्या घरामध्ये पूजणं गरजेचं आहे. अच्छा. ठीक आहे. मग कशामध्ये येते की पारद शिवलिंग येतं. ते सगळ्यात पवित्र आणि आपण म्हणून एनर्जाईज असतं. पारद शिवलिंग पूजायला सांगितलंय. त्यानंतर स्फटिकाचं शिवलिंग पूजायला सांगितलंय. अच्छा. आणि मग नंतर कुठल्याही धातूमध्ये तुम्ही पूजू शकता. कुठल्याही इन द सेन्स चांदी आणि पितळ याच्यामध्ये तुम्ही पूजू शकता. बरोबर. मग महादेवाचं जे पिंड आहे ते कोणत्या प्रकारे ठेवावे? महादेवाची पिंड जे त्याचा निमुळत जो काही भाग आहे तो उत्तरेला येईल अशा पद्धतीनं तुम्ही महादेवाची पिंड पूजणं गरजेचं आहे. बऱ्याच घरांमध्ये मी पाहिले आमचे पिढीजात देव चालत आलेले. ठीक आहे. म्हणून आम्ही पूजतोय. ठीक आहे. मान्य आहे मला. आपले इमोशन्स असतात त्याच्यामध्ये. पण खूप पिढीजात जर देव असतील तर मी खूप घरांमध्ये पाहिले की ते भंगलेले असतात. भंगलेले म्हणजे कसं की नाक गेलंय, डोळे गेले. काही घरांमध्ये मी पूर्ण देवाचं हे पूर्ण गेलेलं आहे, काहीच नाहीये असे पण देव पाहिलेत. मग त्याचा कुठेतरी त्रास होऊ शकतो. पूर्ण व्यवस्थित मूर्ती, नाक, डोळे, कान सगळे अवयव असणं खूप गरजेचं आहे. जर तसं झालं तर मी सर्वांना सांगते ते देव तुम्ही विसर्जित करा आणि नवीन देवाची स्थापना आपल्या घरामध्ये करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असतं फोटो पण देवघरात पूजले जातात. पूजावेत, काही हरकत नाही. पण ना मग ते पण भग्न झालेले असतात, जीर्ण झालेले असतात. असेही देवघरात चालत नाही. आपण कपडे घालतो. आपण खूप जुने कपडे घालतो. नाही ना. नाही ना. काही कुठे काही फाटलं असेल आपण लगेच टाकून देतो. बरोबर की नाही? आपण स्वतःला खूप छान प्रेझेंट ठेवतो. बरोबर. तुम्ही देवांना तसं प्रेझेंटेबल ठेवा. तसे ते तुम्हाला ठेवणार आहेत. हो. बरोबर. अगदी. म्हणून ना अगदी मी म्हणेन ना की आपण आपल्या माणसाची कशी काळजी घेतो ना तशी तुम्ही देवांची काळजी घ्या. बघा ते तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाहीत. खरंय. किती छान मुद्दा मांडला तुम्ही. बरोबर. तर हे जे आपले देव आहेत त्याची आपण बघितली की कोणते कोणते देव असावे. तर त्याची मांडणी कशी करावी? फक्त कुलदैवताचं स्थान आपलं देवघराच्या मधोमध असावं. बरोबर. त्यानंतर बाकीचे देव तुम्हाला जसे मधोमध गणपती, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, परत विष्णूचा जर तुम्हाला असेल विष्णूची मूर्ती वगैरे तर ती लक्ष्मीच्या शेजारी ठेवावी. महादेवाची पिंड अन्नपूर्णेच्या शेजारी ठेवावी आणि ती गणपती मधोमध तुम्ही ठेवू शकता. बरं. तर शनिदेवाची देवघरात पूजा करावी का? नाही. शनिदेवांना कुठल्याही ग्रहांना देवघरात पूजण्याची मान्यता नाहीये. त्यामुळे शनिदेवांना देवघरात पूजलेलं चालत नाही. तुम्ही फक्त दर्शन त्यांचं घेऊ शकता. पण देवघरात पूजलेलं चालत नाही. तुम्ही बाहेर मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. बरोबर. कारण आपले शनियंत्र जे आहे ते कित्येक घरात पूजतात. त्यामुळे मी हा ते आम्ही खूप घरांमध्ये मी कमी करायला सांगितलंय. शनियंत्र देवघरात पूजलेलं चालत नाही.
तसंच श्रीयंत्र आहे आपलं. हो तर हो ते पूजावे का? हो, श्रीयंत्र सगळ्यात दी बेस्ट यंत्र आहे. हं, श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असावं असं म्हणणं आहे माझं. हं. परत वन्स अगेन मगाशी मी बोलले तसं ते पूर्ण भरीव असावं. धातू पाहायला गेलं तर चांदी येतो, स्फटिकाचं श्रीयंत्र येतं, पारद श्रीयंत्र येतं आणि पंचधातूचं पण श्रीयंत्र येतं. हं? कुठल्याही प्रकारचं श्रीयंत्र तुम्ही पूजलं तरीही तुम्हाला त्याचा अतिशय चांगला बेनिफिट होणार आहे. हं. आणि बरं, मला काय म्हणायचं आहे, खूप घरांमध्ये मी पाहिलंय हं. श्रीयंत्र ठेवलंय घरामध्ये, पण मग त्याची काही केलंच जात नाही ना. हां, हं. माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही वर्षभर काही करू नका, हं. पण जेव्हा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं हो. त्या दिवशी श्रीयंत्राला 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करा. हं, अतिशय चांगली एनर्जी घरामध्ये राहते हं. आणि हे आम्ही दर महिन्याला करायला सांगतो. हं. पण काळानुरूप थोडंसं लोकांचं बदलती लाईफस्टाईल आणि वेळेनुसार ते सहज शक्य होत नाही. हो ना. म्हणून मी सगळ्यांना सांगते, ठीक आहे तुम्हाला नाही ना जमत, वर्षातनं एकदा तरी तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करा. 16 वेळा त्याचंही मी तुला सांगते, 16 वेळा श्रीसूक्त म्हणून हं. श्रीयंत्राची पूजा अभिषेक करून मग त्याला तुम्ही पूजणं हे हं. तितकंच महत्त्वाचं आहे. मला सांग, आपण दिवाळीमध्ये नवीन साडी घेतो, हं. बरोबर? अगदी श्रीयंत्राचं तुम्ही पूजन करा. आपण घरात सवाष्णीची ओटी भरतो, हं. तसं ओटी भरतो ना आपण नवीन साडीनी, तसं हं. श्रीयंत्राला समोर देवीचंच रूप आहे ना, हो. देवीचंच यंत्र आहे. त्याची ओटी भरा देवीची, नवीन साडी आणि तीच नंतर तुम्ही परिधान करा. एनर्जी मला तुम्ही सांगा. अरे. एवढा छान इफेक्ट येतो हं. आणि करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मी माझ्या घरात श्रीयंत्र ठेवलंय, मग मी हं. ते बघत रोज फक्त अंघोळ घालतो आणि ठेवून देतो. नाही ना, याला काही अर्थ नाही आहे. थोडं कुठेतरी तुमच्याकडनं बरं ठीक आहे, श्रीयंत्र तुम्हाला पूजायचं आहे. मग तुम्हाला जर ते हे पण नाही जमत आहे, श्रीसूक्त बोलायला जमत नाही आहे, हं. तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणू शकता. अच्छा. हा मंत्र म्हणून तुम्ही श्रीयंत्राला अभिषेक करून ह्या पुढच्या प्रोसिजर करा. बरोबर. हां. कुठेतरी तुमच्याकडनं काही ह्या गोष्टी घडणं हे हं. खूप गरजेचं आहे, बरोबर? हं. कष्ट केले तर पैसा मिळतो, हं. बरोबर ना? हं. अगदी तसं आहे. देवाकडनं जर तुम्हाला काही हवं आहे, थोडा तुमचा वेळ आणि तुमची थोडीशी भक्ती तो मागतोय. पैसा ना. मागतोय का? नाही ना. त्याला द्यायचा आहे उलटा आपल्याला, बरोबर? परमेश्वर आपल्याला नाहीतर देणार आहे. मग तो फक्त तुम्हाला थोडासा वेळ आणि तुमच्याकडनं भक्ती मागतोय. हो. तेवढी फक्त तुम्ही करणं गरजेचं आहे. नाहीतर नवस असतातच. बरोबर. देवा मी तुला हे देतो, तू मला ते दे. मी तुला 11 नारळ चढवतो. नाही, खरंय. बरोबर आहे. मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरात करावी का? हो. मगाशी मी तुला सांगितलं जलतत्व हं. आपण ईशान्येत स्थापन केल्यासारखं असतं. मंगल कलश जेव्हा आपण पाण्याचीच पूजा आणि कलश ह्या गोष्टीची आपण पूजन करणार आहोत. ठीक आहे. मंगल कलश म्हणजे काय आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तिघांचं स्थान त्या कलशामध्ये आहे हं. आणि महालक्ष्मी सुद्धा त्याच्यामध्ये वास करते. हं. मी मगाशीच तुला सांगितलं, लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय? पाण्यातून. पाण्यातूनच झालेला आहे, हो. बरोबर? आपल्याला लक्ष्मी हवी आहे, बरोबर? हं. मग मंगल कलशाची स्थापना करणं म्हणजे त्रिदेवांची तुम्ही पूजन केल्यासारखं असतं, हं. प्लस महालक्ष्मीचंही तुम्ही पूजन केल्यासारखं असतं आणि अतिशय पवित्र आहे हे पूजन. फक्त त्याचं तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हं. कारण कसं होतं, मी खूप ठिकाणी पाहिलंय, त्याचे ती पानं वाळून गेलेली असतात. हो. हां, हं. मग ते पुजलंय, नुसतं हळदी कुंकू वाहिलंय. नाही ना असं चालत. हं. तुम्ही रोज पाणी बदला. बरोबर. हां, किती वेळ लागतो? रोज पाणी बदला, नाहीतर मग नाही करायचं. असं आहे. रोज पाणी बदला. त्यानंतर पानं जी आपण ठेवतो, विड्याची पानं म्हणा त्याच्यामध्ये, जेव्हा बऱ्याच ठिकाणी आंब्याची पानं पण चालू शकतात, आंब्याची हं. पानं पण ठेवतो. हं. पण मग ते पानं आठवड्याला बदलली गेली पाहिजे. अच्छा. एक 5-1 दिवस पानं निश्चितच चांगली राहतात, हं. पण मग ती पण बदलली गेली पाहिजे हो. आहे. आणि नारळ कधी बदलावा? नारळ बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं त्याला कोंब आलेला असतो. हां, हां. बरोबर. जेव्हा तुमच्या कलशातनं एक नवीन निर्मिती होते आहे, हं, हं. त्यावेळेस तुम्ही तर नारळ नक्कीच बदलू शकता. हं. काहीच प्रॉब्लेम नाही. हं. ते इंडिकेशन आहे हो, आपल्याला. हो, हो, हो. गाय वासरूची जी मूर्ती असते ती ठेवली तर चालते का?
हो, चालते. खूप हं. छान आहे. हं. जसं सांगितलं जातं, की 33 कोटी देव हं. गायीमध्ये वास करतात, वास बरोबर? करतात. आजकालच्या युगामध्ये पूर्वी गायीची पूजा केली जायची. आजकालच्या युगात आपल्याला गाय शोधावी लागते. हो ना. गाय इझिली मिळत नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही गायीची पूजा केली, तर सगळ्यात बेस्ट आहे. काहीच हं. प्रॉब्लेम नाही. खूप छान. तर ते कोणत्या दिशेला ठेवावी? देवघरात तुम्ही ठेवू शकता. त्याला दिशेचं असं काही बंधन नाहीये. नाहीये. कारण सहसा आपण बघतो, की आपल्या एंट्रन्सला आपण जिथून आपले एंट्री देवघरात होते ठेवायची आहे, देवघरात हां, ठेवायची. तिथे ठेवली जाते. नाही, नाही, नाही. हां. देवघरात पूजायची आहे. हं. आपली गजांत लक्ष्मी आपण देवघरात ठेवली तर चालेल का? गजांत लक्ष्मी देवघरात चालते. जसं आता तू विचारलं, बाहेर सुद्धा ठेवलेली चालते. हं. उत्तरेला फेसिंग करून गजांत लक्ष्मी नेहमी ठेवावी. हं. तर गाय वासरूचं जसं तू आता मला विचारलंस, तर मग गाय वासरू जर धातूमध्ये असेल, तर ती देवघरातच पूजायची आहे. बऱ्याचदा आपण आर्टिकल्समध्ये बघतो, छोटे छोटे शो पीसेसमध्ये बघतो. हो. ते सुद्धा चालतं ना. हं. हां, ते सुद्धा तुम्ही पूजलेलं केव्हाही चांगलं. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या देवपूजेची साधारण वेळ काय असावी? मी सगळ्यांना सांगते, शक्यतो 12च्या आत पूजा घरात होणं गरजेचं आहे. हं. सगळे बिझी लाईफस्टाईल आजकालची पाहता हो ना. कसं होतं, शक्यतो सूर्य उगवण्याच्या आधीच हं. देवपूजेचा सगळ्यात दी बेस्ट टाइम मानला जातो. हां, पण ठीक आहे, उशीर होतो, वेळ होत नाही, किंवा हं. आपण म्हणू असतात बऱ्याच गोष्टी, कारणं असतात, किंवा काही प्रॉब्लेम्स असतात. हो ना. मग काही वेळेला उशीर होतो. मग शक्यतो माझं असं म्हणणं आहे, की 12च्या आत देवाची पूजा होणं खूप गरजेचं आहे. अच्छा. ईशान्य दिशेला जर आपले देवघर करता आले नाही, तर अशी कोणती दिशा आहे जिथे आपण देवघर करू शकतो? हां, जर ईशान्य दिशा आपल्याला शक्य नसेल, तर मग जसं मगाशी मी तुला बोलले, तुमचं पूजा करताना तुमचं फेसिंग पूर्वेलाच होणं गरजेचं आहे. हं. मग तुम्ही घरामध्ये किचनपर्यंत जी कुठली तुम्हाला वॉल मिळेल, किंवा बेडरूम सोडून जिथे कुठे तुम्हाला करता येईल, जिथे तुमची फेसिंग पूर्वेला होईल आणि तुम्ही पूजा करू शकाल, अशा ठिकाणी तुम्ही देवघर, शक्यतो पूर्वमध्येच तुम्ही देवघर ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. हां, पश्चिम चालत नाही, दक्षिण चालत नाही, आणि उत्तरही चालत नाही. हं. ठीक आहे. हं. आपल्या मूळ गावामध्ये आपण बघितलोय, की आपल्या घरी सर्व देवी-देवतांची पूजा केली जाते. हं. पण मुलांचं कसं होतं, की नोकरीनिमित्ताने किंवा काही कारणास्तव घरातून बाहेर दुसरीकडे राहिलं आपण राहतो. तर त्यांनी सुद्धा सर्व देवी-देवतांची पूजा करणे आवश्यक आहे का? तसं पाहायला गेलं तर तू मला सांग, पूर्वीच्या काळी हं. जी दैवी शक्ती होती म्हणा, किंवा आपण जे साधना व्हायच्या, हं. किती वेळ चालायच्या, हो ना. बरोबर ना? ते तर आजकालच्या युगात जमत नाहीये. मग आम्ही काय सांगतो, नाममात्र दर्शन. तुम्ही दर्शन घ्या फक्त. हं. बरं, तुम्ही आज तुमचं गाव सोडून नोकरीनिमित्त किंवा व्हॉटएव्हर, शिक्षणानिमित्त तुम्ही घराच्या बाहेर आलेले आहात, बरोबर? हं. मग आमचं काय म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही सगळे देव नका ठेवू, पण कुलदैवत ठेवा. हं. बरं, तुम्हाला मूर्ती ठेवू नका. तुम्ही कुलदैवताचा फोटो अरेंज करा, फोटो ठेवा, आणि त्याचं रोज फक्त दर्शन तरी घ्या. पण मग ते घरामध्ये रोजच्या रोज दर्शन घेणं हे हं. खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी नाही जमल्या, तरी दर्शन हे करणं गरजेचंच आहे रोज. बरोबर. हं. आता दर्शन जसे तुम्ही सांगितलं, हं. तसे आता घाई-गडबडीमध्ये आपली स्तोत्र रोजच्या रोज किंवा बरेचसे स्तोत्र आपले म्हटले जात नाहीत. तर अशी काही स्तोत्र आहेत का जी हं. आपण रोज म्हणू शकतो? नक्कीच आहेत. हे बघ प्रिया, आता तुला एक सांगू का? आजकालच्या युगात ना, मुळात लोकांना म्हणायला वेळ नाहीये. त्याहून ते शब्द अवघड जातात. हो ना. हां, कारण आजकालची बदलती लाईफस्टाईल बघितली. इंग्लिश मीडियममधनं शिक्षण झालेलं असतं. हो. संस्कृत वाचता येत नाही खूप. हो मी ना. बघितलंय तरुण हो. पिढीला संस्कृत वाचता येत नाही. मग अशांनी हं. काय करायचं? मग आपलं हल्ली नवीन जसं बदललंय त्याप्रमाणे YouTube आलंय आपल्याकडे. YouTubeवरती मी जे काही स्तोत्र सांगते तुम्ही हं. फक्त प्ले करा, हं. आणि त्याचे शब्द तुमच्या कानांवरती जरी पडले ना, तरी खूप आहेत. हं. भक्तीचाच भाग राहिला, आणि ते सतत पडून कानावरती आपोआप तुमच्या तोंडपाठ होऊन जातं. बरोबर. हं? हं. तर मग सगळ्यात महत्त्वाचे स्तोत्र कुठले आहेत? आता कसं आहे, की तशी पाहायला गेलं तर लिस्ट खूप मोठी जाते. हो ना. बरोबर? पण मग कसं आहे, गणपतीचं कुठलंही छोटं स्तोत्र तुम्ही आधी ऐका. त्यानंतर सकाळच्या वेळेत म्हणायचे स्तोत्र वेगळे आहेत, हं. संध्याकाळच्या वेळेत म्हणायचे स्तोत्र आहेत.
सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही जे काही लक्ष्मीचं श्रीसूक्त आहे, या गोष्टी तुम्ही सकाळी प्ले करा यूट्यूबवरती. गणपती अथर्वशीर्ष येतं, रामरक्षा येतं, ह्या बरोबर. गोष्टी तुम्ही सकाळी प्ले करा. संध्याकाळी मात्र घरामध्ये दुर्गा कवच, कालभैरव अष्टक, ह्या 2 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. अच्छा. हां. हं. आणि शिवतांडव स्तोत्र. ओके. हे जर तुम्ही शिवतांडव स्तोत्र जर तू ऐकलंस ना, त्यात इतकी एनर्जी मिळते ना, हो. प्रचंड स्ट्रॉंग आणि खूप छान स्तोत्र आहे. खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत. एक्झॅक्टली. कुठलंही स्तोत्र तू घे, इवन दुर्गा कवच जरी वाचलंस ना हो तू ना. किंवा ऐकलंस ना, तरी तुला एक प्रकारची ताकद तुझ्यामध्ये आल्यासारखं जाणवतं आणि खूप नुसत्या स्तोत्रांमध्ये एवढे व्हायब्रेशन्स आहेत. खरं आहे. परमेश्वरात किती असतील? हो ना. तो तर म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंच आहे, की आपली आध्यात्मिक ताकद हां. आणि पूर्वजन्म सुद्धा. हो. तर याबद्दल तुम्ही आम्हाला पुढच्या भागामध्ये नक्कीच. माहिती सांगाल का? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. चालेल, चालेल. तर अजून एक विचारायचं आहे, हं. की आत्ताची आधुनिक पिढी आहे हं. किंवा आपली तरुण पिढी म्हणू शकतो, हं. ज्यांचा देवावर विश्वास नाही. म्हणजे थोडे आहेत, थोड्यांचा आहे, पण हं. काही लोकांचा नसतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर. आता मी खूप घरांमध्ये बघितलेलं आहे, देवपूजाच होत नाही. हो. ह्याचं कारण काय आहे? विश्वास नाही. बरोबर ना? मग मी सगळ्यांना सांगते, नाही ना विश्वास नका ना ठेवू. पण मग देवांची अवहेलना होणं हेही चुकीचंच आहे ना? बरोबर. बरोबर ना? मग आईनी सांगितलं म्हणून मी देव ठेवला, वडिलांनी हं. सांगितलं म्हणून ठेवला. हं. बरोबर ना? मग हे कुठेतरी ऐकलेलं असतं म्हणून कसं होतं ना, काही गोष्टी आपण अजाणतेपणे करतो किंवा होत नसताना करतो, मग त्याचा कुठेतरी त्रास होतो की नाही. मला हं. सांग, जर पूजाच नाही तुझ्याकडनं झाली, मी एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते, हं. मॅडम आमची 2-2 देव धुळकात पडलेत. 2-2, हं. 3-3 दिवस पूजा होत नाही. मग हे हं. पण चुकीचं आहे ना? हो ना. बरोबर ना? आपण फ्रेश होत नाही का रोज? हो ना. होतो ना? हं. मग मला तेच म्हणायचंय, मग देवांना सुद्धा तुम्हाला तसंच ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे की नाहीये? हं. मी तर तुला वेळा सांगितल्यात, एवढ्या पहाटे पूजा होणं गरजेचं आहे. हं. ठीक आहे. त्याच्यातही कुठेतरी बदलत्या काळानुसार ती वेळ 12वर गेलेली आहे. बरोबर? त्याच्या आत कुठेतरी किती वेळ लागतो? हं? हो. तर तेवढा वेळ तुम्ही काढून ते देवांना अंघोळ घालणं, आपण म्हणू पूजा करणं, ह्या हं. थोड्या गोष्टी. मग मी ठीक आहे, मी म्हणेन तुम्ही देव वाढवूच नका, 2च देव ठेवा. पण हं. मग ते रोजच्या रोज त्या 2 देवांचंच का होईना, रोज हं. खूप छान मनापासून करा. नाहीतर मग देव ठेवू नका. हं. मग अशा काही अडचणी येतात. येतात. तर मासिक पाळी हे, तर त्यावेळी पूजा करणं राहून जातं. अशा वेळी काय नाही, करावे? नाही. कसं होतं, त्या काळामध्ये ना देवाच्या जवळ आपण म्हणू ना, 4 दिवस तुम्ही नाही पूजन केलं हं. तरी चालू शकतं. काही प्रॉब्लेम अच्छा. नाही. 4 दिवसानंतर तुम्ही देवपूजा करू शकता. घरच्या पुरुषाने केली तर चालेल का? घरच्या पुरुषांनीच देवाची पूजा करणं मान्य आहे. त्यांनीच करणं गरजेचं आहे. अच्छा. मॅडम थँक सो मच. इतकी छान माहिती आम्हाला दिल्याबद्दल आणि दिशेबद्दल, ईशान्य दिशा स्पेशली इतकी डिटेल आणि इन डेप्थ सांगितल्याबद्दल. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि ही वास्तू तथास्तूची जी सिरीज आहे ती तुमच्या नातेवाईकांशी आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा वास्तूसंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे नकळतच मिळून जातील. आणि येणाऱ्या पुढील भागात आपण पुनर्जन्म आणि आध्यात्मिक ताकद या विषयांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर हे व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असणारच आहेत आणि सोबत इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहेत. तर हे व्हिडिओज पाहायला अजिबात विसरू नका. आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. धन्यवाद.